आणखी आता 5 सेकंड लागतील, 10 सेकंड लागतील. नाही नाही चुकत आहे. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री थळे सर, होत आहे. सरस्वती म्हणजे विद्येची देवता. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते त्रिपुरा भैरवी शिवशक्ती धावगे 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 तुझिया पायी आलो शरण माते पावगे पावगे पावगे. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला. आदि माया तू शक्तिदायिनी गोंधळाला यावे, आदि माया तू शक्तिदायिनी गोंधळाला यावे. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला. पाऊरगडाला जत्रा मोठी, भक्त प्रसादाला येती, कोट तोंड वाजती, दारी गोंधळी नाचती. दैत्य मारुनी पापहारसी वसली तुळजापुरी, दैत्य मारुनी पापहारसी वसली तुळजापुरी. आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला, आई अंबाबाई तुझा गोंधळ मांडीला. जोगवादे 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 माते जोगवादे जोगवादे जोगवादे. अंबे जोगवादे 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 माते जोगवादे जोगवादे जोगवादे. काया तरुणी परडी जोगवा मागे न बेरडी, जोगवा मागे न बेरडी, जोगवा मागे न बेरडी. वाहिन प्रसादाच्या जोडून माते जोगवादे जोगवादे जोगवादे. अंबे जोगवादे जोगवादे जोगवादे. अंबे जोगवादे 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 माते जोगवादे जोगवादे जोगवादे. मला दे ग तुझी छाया, म्हणून मी आलो तुझ्या पाया, म्हणून मी आलो तुझ्या पाया, म्हणून मी आलो तुझ्या पाया. सारा जन्म
प्राथमिक विद्यालय चिंचवड 2009-2010 गावची विद्यार्थी मंडळी श्री सुरेंद्र पालवेकरांची मी सुद्धा आपल्याला यांचं मनोरंजन ना ह्याच्यात सगळ्या डाव्या हातातच मळ असतं ह्याच्यात अख्ख्या अंगाला मळ शेवटच्या अंगात काय माहिती आपल्याला मनोरंजन करायचं नाही Not only but also had a patient has changed the mind. I can talk English, I can walk English. मी बोलणार. Entertainment. बाबा काय बोलतात ते बोल रे. एंटरटेनमेंट एवढे कोणत्या कॉलेजमध्ये होता रे? लढाईच्या. येण्याचं समजून जात आहे. एंटरटेनमेंटसाठी आपण डान्स करूया. डान्स. आणि तू मग येते मला. हा? कर मी गाणं बोल. टन 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 आपण ऐकता विद्यार्थी आहे आता नाही मागं हटायचो चल बोल गाणं आणि हळूहळू बोल मला काय बाबा ते मायकल येत नाही हळूहळू घे काय घेतो ते घे घे ना गोड गोजिरी लाज लाज काही होणार विसरला गाणं माझं वाटे मी पदेवा गोड गोजिरी मी बोलणार नाही बोल बोल हा तुला शपथ गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी फुलांचा बांधून माळा मंडप घाला मंडप घाला बाब्या आला लय मस्त नाचला तू भेट नाही लावला घसरते आणि मी काय म्हणतो बाबा तुला तर माहिती आहे का रे तेव्हा ते लग्नामध्ये बोलतात ह्यांचं नाव घेते हे करून आणि त्याचं नाव घेते ते अरे ते एका लग्नामध्ये ऐकलं ते भाजी भाजी मेथीची काय भावा तू देखता भावा बाकी सगळे छावा भावा तू देखता छावा बाकी सगळे छावा बरं बाब्या घेते नाव मी ना तू घेऊन टाकू पहिला मी घेऊ आगे ओके आवाज येतो की नाही ओके अरे आवाज काढ ना आवाज येतोय ना हे घे अंड्यावर अंडे आवाज काढ ना हे काढा तिथे अंड्यावर अंडे त्यावर ठेवून परात ऐकतं का अंड्यावर अंडे अंड्यावर अंडे त्यावर ठेवली परात परातीत होते मुठभर गहू ऐकलं का पोरीनो कुठे गेला ऐकलं का पोरीनो अंड्यावर अंडे त्यावर ठेवली परात परातीत होते मुठभर गहू मला एक सांगा लग्नाआधी कोणत्या माकडाचं नाव घेऊ माकडा एवढं बोलताना तू घेतेल अरे ऐकव खोबऱ्याची केली भाजी हा खोबऱ्याची केली भाजी त्यात घातलं खोबरं खोबरं किसून खोबऱ्याची केली भाजी त्यात घातलं खोबरं किसून ऐका हा आणि आमच्या अबुराव मेले हा आणि आमच्या अबुराव मेले अरे आई ऐक हा इतिहासाच्या पुस्तकाला घातलं होतं खाकी कवर गप रे इतिहासाच्या पुस्तकाला घातलं होतं खाकी कवर आणि बाबूरावांचं नाव घेते पांढऱ्याची लवर अरे ऐक पहाटेच्या वेळेला कोंबडी पहाटेच्या वेळेला कोंबडी कुकती ऐका आणि आमच्या अबुरावांना बघून गल्लीतली कुत्री कुकती तुला माहिती काय नाही विसरलो ना शाळेमध्ये सगळे शेअर करायचो अरे तुला माहित आहे शाळेमध्ये शेअर करायचो शेर शाळी मधला शेर हा वय तेच तू करून दाखव बरं आता तुम्ही ना तू कर मी करू ऐका तुम हमारे दिल में ऐसी बस गई हो सुनो सुनो चुप रे तुझे नहीं लड़की हो तुम हमारे दिल में ऐसी बस गई हो ऐसे लगता है छोटे से दरवाजे में बहुत बड़ी भैंस बस गई हो
मानेतच जन्माला येतो. मी शिंपले बनून तू मात्र मोती बनून ये. ऐसा आएगा? आएगा रुक. एक दिन ऐसा आएगा, हर शहर हर गली हर दीवार पर बाबूराव तेरा फोटो रहेगा. हर शहर हर गली हर दीवार पर बाबूराव तेरा फोटो रहेगा. ऊपर लिखा रहेगा चप्पल चोर, नीचे 500 का इनाम रहेगा. आई अरे ऐकव ना. तुझ्या सौंदर्य मला एकच कविता करायची वाटली. वाह अबे वाह. तुझ्या सौंदर्य मला एकच कविता करायची वाटली. हा बरंच काय लिहिलं पण शेवटी शब्दांनाच लागलं. ओली गर बाय माझे. अरे आई ऐकव. दूध में पके चावल को हम खीर कहते हैं. खीर कहते. हाँ दूध में पके चावल को हम खीर कहते हैं. जब प्यार में धोखा मिलता है उसे हम तकदीर कहते हैं. तकदीर कहते. दूध में पके चावल को हम खीर कहते हैं. जब प्यार में धोखा मिलता है तो उसे हम तकदीर कहते हैं. अरे भले ही लकीर का फकीर हूँ मैं, उसका मुझे गम नहीं. भले ही लकीर का फकीर हूँ मैं, उसका मुझे गम नहीं. धन नहीं तो क्या हुआ, आज भी मेरी इज्जत कुछ कम नहीं. वाह वाह वाह. शाळेमध्ये तू कविता हा ती कविता ना. ती कविता ही कविता बोलतोय. हा ही कविता. आता या मी तुला काय करू वाटते का? हा करेन ना. चल मला 1 मिनिट दे पण. घे घे. 1 मिनिट आहे. अच्छा घे घे. आई अरे ऐक तुझा लागलाय मला मनापासून डळा. हा तुझा लागलाय मला मनापासून डळा. कारण आणि होता किरण डोळा. मला लागलाय तुझा मनापासून डळा. वा वा मला लागलाय तुझा मनापासून डळा. वा वा. कारण आतिश सरकळ माझा दिसायला त्याला आतिश सरकळ माहित नाही. मला माहिती आहे. मला नाही सांग. तू एवढं तू करू नको. अरे विद्यार्थी तुझ्यावर कधीतरी काहीतरी लिहावं असं वाटलं. लिहिण्याची माझी योग्यता नव्हती. आता दे वा ठीक आहे. तुझ्यावर कधीतरी काहीतरी लिहावं असं वाटलं पण ती लिहिण्याची माझी योग्यता नव्हती. नंतर मग कळलं खरंच मला लागलाय तिचा मनापासून लढा. नंतर मग कळलं मला लागलाय तिचा मनापासून लढा. कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून ती होती माझी शाळा. माझी शाळा माझी शाळा. खरंच शाळा म्हणजे आपली शाळा. हो बाबा अगदी बरोबर बोलला. शाळा म्हणजे शाळा. कारण गुरु विना ज्ञान नाही आणि गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म. गाडीचं जीवन असतं आपलंच पाहिजे या मनात मी. बट फेन्स येणार तो बट हा शब्द भयंकर आहे. पण शब्द भयंकर आहे असं मला वाटतं. ग्रीन गार्डन but fencing around my building has big compound. Green garden but fencing around my building has big compound. Building चांगली मोठी पण compound आहे बंद. A book has 4 edges. Edges म्हणजे कडा. 4 कडा असतात त्या बुकला. माझ्या त्याचा परिचय खूप नाही. A book has 4 edges and some birds in the cages. पक्षी सुंदर आहे पण तो पिंजऱ्यात आहे. काल बैठला बाहेर पडता येत नाही. स्वच्छंदपणे विहार करता येत नाही. Around compound edges and cages. हे काय धार्मिक वाटतं बरोबर नाही. Around compound edges and cages, these are the walls of lives. पण ते बोल म्हणतात though I am small, it's not my crime. पुन्हा आहे मला. Though I am small, it's not my crime. 12-13 वर्षात मूल नाही बोलतात. खूप भावना आपण घातल्यात ठीक नाही. भरपूर मारतात शिक्षा पण कसा मी ते करू अशा पद्धतीने. Though I am small, it's not my crime. त्याची मुख्य विनंती किंवा मागणी असते. Though I am small, it's not my crime. So I say, no beat me. मैं मामला का बना. So I say, no beat me, no hate me. मेरा साथ होना का मतलब. No scold me. तर काय करा? If you can, जमलंच तर love on me, love on me. त्याच वर्षामध्ये जेव्हा ही मुलं 8वीला आले ना त्यावेळेला लिहिलेली कविता आहे आणि त्यांच्यासाठी लिहिलेली कविता
तुमच्यासाठी असेल माझा अंतःकरण तुमच्यासाठी सतत हे असायचं नेहमी. कदाचित काही मुलांना शिक्षाही माझ्याकडे झाले असेल, माफ करा मित्रांनो, पण तुम्हाला प्रवीण शिकणे म्हणा, विलास शिकणे काय किंवा अरुण दळवे आले तरी सूरज पाटील खूप मस्ती काढणारी मुलं, तो अरुण दळवे एवढाच होता अजून त्याच्या माहिती नाही कदाचित, पण त्याचे गाल असे हे होते म्हणजे असे गाल ओढायचो म्हणजे शिक्षा म्हणून नाही प्रेमाने ओढत त्याला जवळ घ्यायचो, इतकं मला तो आवडायचा. हा कोण पण कधीच त्याने चांगले बघितले नाही. प्रोग्राम आहे गेट टुगेदर. पण मला असं मी बोला ना काय काम होतं. चांगले बघितले नाही पण मध्यंतरी तुम्हाला भेटला बाऊजी बाऊजी तुम्ही चला जिथे जी मार दिया वहिनी जायचं होतं आपण नाही येऊ शकतो, शूटिंग करतो मी. त्याच्यात घरी गेलो सामान वाटलं कुठे कुठे सांगा. मी नापास पण झाला होता किंवा सतत हे व्हायचं कमी पडायचं. तर त्यावेळेला खूप तुम्ही गायडन्स केलं, तुम्ही उलटा वाटायचं त्याच्या. तर आज मला वाटतंय की माझ्या शिक्षण असतं तर ठीक आहे 2 मिनिटं सांगतो तुम्हाला की आपण या ठिकाणी सगळे शेअर करताय, आज तुम्ही बोलताय, पण त्यावेळेला तुमची मूग जे आहे ज्या पद्धतीने तुम्हाला बोलता येत नाही, शिक्षकांना बोलता येत नाही, ती घरामध्ये आई वडिलांना सांगता येत नाही. असंच ते लाईफ असतं आणि म्हणूनच कदाचित संस्कारांची त्याच ह्याच्यामध्ये गरज असते, मानसिक आधाराची त्याच काळामध्ये आपल्याला नक्कीच गरज असते. माझ्या दृष्टीने खरं म्हणजे सगळेच आदर्श विद्यार्थी होते त्यावेळेला, चालू आहे रेकॉर्डिंग. कारण तुमचा जो प्रवास आहे हा 5वी क ते 10वी क पहिल्या 3 वर्षामध्ये खरं तुमची पायाभरणी आदरणीय भगवत मॅडमने केली आहे आणि खरंच जबरदस्त पायाभरणी होती. कारण क आणि ग वर्ग सर्व झालं ना. इकडे बघ हे बटन दाबायचं. तो वर्ग इतका चांगला असेल असं मला वाटलंच नव्हतं, पण एवढा चांगला वर्ग आणि मला मस्ती करणारी मुलं खूप आवडतात. मी खूप प्रेम करतो, खरं सांगतो तुम्हाला. अगदी ही फ्रेंड्स पण आज फ्रँकली बोलायचं आपल्याला, बरोबर आहे, यू आर माय फ्रेंड्स नाव, अशा पद्धतीने. तर त्याच्यामुळे मला त्याच्यात कळत चढवणं अतिशय सोपं गेलं की मला इतरही विषय शिक्षकांचा हातात असेलही त्याच्यामध्ये, पण माझी मात्र नजर स्वतः तुमच्यावर आणि म्हणूनच मला त्यावर्षी वाटलं की आता वर्गामध्ये काहीतरी आदर्श दिसतोय, आपण त्याच्यासाठी आदर्श बघूया. आणि म्हणून मी एक दिवस असंही केलं की मी म्हणजे गिफ्ट आणल्या तुमच्यासाठी, पुस्तक उठली त्या फॅक्टून आणल्या होत्या आणि सरप्राईज दिलं होतं मला. खरं मी सांगतो नव्हतं अगोदर मी आदर्श म्हणून हे करणार आहे आणि खरंच माझी निवड एवढी सहज होती असं मला वाटतंय. कारण ह्या ठिकाणी आता ह्या प्रोग्रामचं अँकरिंग करणारे समाधान आणि पूजा जे आहेत, मुलांमधून मी त्याला आदर्श म्हणून विद्यार्थी म्हणून दिलं होतं आणि आदर्श विद्यार्थी म्हणून अर्थातच पूजाला गिफ्ट दिलं होतं. तिथंही काही उत्स्फूर्त दिली होती, पण त्याच्या आधी मात्र माझं वाक्य होतं की ते प्रतीक रूपाने आहेत, प्रतिनिधी रूपाने आहेत, पण तुम्ही सर्वात माझ्या दृष्टीने आदर्श अशा पद्धतीचं होतं. काही म्हणजे स्टार स्टुडंट्स म्हणून सुद्धा मी दिलं होतं. त्यावेळेला मला आठवतंय की पूजाला मी 2 शब्द बोलायला सांगितले. छोटी होती पूजा, पण ती जी बोलली ना त्याच्यामध्ये मी तिला सांगितलं की तू एक उत्तम शिक्षिका होऊ शकतेस, बरोबर नाही. इतकं सुंदर ती उत्स्फूर्तपणे कसली तयारी नसतानाही इतकी छान बोलली होती. समाधानी 2 शब्द अतिशय सुंदर बोलला होता आणि त्याचं प्रत्यंतर मला या ठिकाणी जाणवलं की किती सुंदर त्याने अँकरिंग केलेलं आहे. एवढी मेहनत असेल आणि हा छोटासा जरी प्रोग्राम असेल तर त्याचं आयोजन करणं आहे ही सोपी गोष्ट नाही आहे. या गेल्या 5-6 दिवसापासून मला एक काही मुलं म्हणजे मला वाटत नाही घरी किती वेळा असतील म्हणून सतत म्हणजे बिझी आहेत. आम्हाला भेटायचे, सरांना भेटायचे, पैसांना भेटायचे काही नाही. आणि कसा प्रोग्राम त्यांना पण एक होती, पण अतिशय उत्तम प्रोग्राम चाललेले आहे समाधान, अतिशय उत्तम आणि एक आदर्श प्रोग्राम हे आहे. मला एक सांगणं आहे की तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे आम्ही तुमच्यासोबत असणार किंवा
कधी कधी वाटलं की तुम्हाला समोर आणावं, कारण त्यावेळेला तुम्ही 8वीला असताना खूप छोटे होता आणि तो काढलेला त्या मैदानाचा फोटो आठवतोय का तुम्हाला? हो सर. तर तो फोटो आजही माझ्याकडे आहे. तो कधीतरी मी काढून बघतो. ते एवढी छोटी छोटी मुलं की तुमचं गोंडस चेहरे बघायला मला खूप आवडतं. आजही तेवढ्याच आपल्याकडे बघतो आणि मग डोळ्यात पाणी येतं की अरे ही मुलं आता मोठी नाही असतील आणि आज मला ती मुलं बघायला मिळतात, खरं की नाही? पण एक फुलपाखरं अशी आकाशात मिळताना खूप मजा वाटते बघायला, ठीक आहे? तर तुमचं भावी आयुष्य पण असं फुललेलं उमटलेलं सुगंधित असू द्या. तो ऋषिकेश मोरे, मी त्याच सांगितलं त्याला की अरे तू तुझ्यामध्ये पुढे बघताय तुम्हाला दिसत नाही, बॅकस्टेज इकडे आहे का? अच्छा. तर तो सुंदर अभिनेता होशील, छान गायक पण होशील आणि खरंच म्हणजे तो आता इथे बोला असता तो तर खरं झालं असतं. त्याला रिक्वेस्ट कर बोलायला. तर आता तो स्वतःहून पण सांगितलं या ठिकाणी आला तर की खरंच त्याने त्याच्यामध्ये टॅलेंट होता, मला त्यावेळेस जाणवलं होता आणि आज त्याने इतकी प्रगती केलेली आहे. कारण त्याचं फोनवरून माझ्याशी बोलणं असं सतत ते माझ्या घरी पण येतो आणि शासनाचा गप्पा होता. त्याला वेळच नाहीये. रात्रीचा म्हणजे नाईट कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी दिवसभर तो काम करतोय एवढ्या कमी वयामध्ये. 10वी झाल्यानंतर तो जॉब करतोय, कमाई करतोय आणि कॉलेज पूर्ण करायला पाहिजे, शिक्षण पूर्ण करायला पाहिजे म्हणून तो नाईट कॉलेज जॉईन करतोय. पण रात्री 10 वाजता नाईट कॉलेजमधून सुटल्यानंतर 12 वाजेपर्यंत अभिनयाची मेहनत करणारा विद्यार्थी आहे. खूप मला असं बिलगावचं वाटतं त्याला जाऊन, इतका जबरदस्त आहे. आणि त्या ठिकाणी आता इथे जे व्यक्त केले किंवा काही नाही व्यक्त केले त्याच्यामध्ये बऱ्याचशा टॅलेंट्स आहेत. मला वाटतंय की मला तुमचा सहवास लाभला 8वी 9वी आणि 10वी त्याच्यात मी धन्य झाले. तुमचं भावी आयुष्य अत्यंत सुखाचं, समाधानाचं आणि व्यक्तिमत्व विकासाचं जावं असं ईश्वराने प्रार्थना करतो आणि म्हणतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित उपमुख्याध्यापक सर आणि सन्माननीय बोलकर, परवाच सन्मानाला घरी आला होता आणि सांगत होतं की असं कार्यक्रम केलेला आहे. मुळात 2008 मध्ये असाच आहे माझी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला होता आणि आतापर्यंत 3-4 बॅचेस सोडून गेल्या की त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. आम्हाला फार आनंद होतो की तुम्ही मुलं विस्तारलेल्या जगामध्ये अगदी जलदगतीने स्वतःचा विकास करता ज्या शाळेने तुम्हाला संस्कार दिले ते संस्कार मात्र तुम्ही न विसरता या शाळेची आठवण मनामध्ये ठेवून तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येता आणि शाळेच्या प्रत्येक जीवनाला उठायला देता. धन्यवाद बाळांनो. कारण समाधान मी वर्गामध्ये शिकवताना मला बऱ्याच वेळेला असं वाटायचं की समाधान हा तेव्हा पण अगदी अंगठीत आणि तंत्रदृष्ट असा असायचा आणि म्हणून त्या म्हणायचं बरंच समाधानी आहे. नंतर मध्ये एक तो शाळेमध्ये आला होता, तिथे माझं इथं झालं. तुम्ही कोणत्या वर्गात होता, क होता, ट होता, की होता हे महत्वाचं नाही. तर तुमच्यामध्ये असणारे जे गुण आहे ते गुण हे शाळेतील शिक्षकाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना जोपासण्याचा, त्यांना त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मी बऱ्याच वेळेला मुलांना भेटतो तर मुलं अगदी आवडीने हात मारतात नाही तर समोर. अर्थात मी वर्गामध्ये काही चित्ते काढतो किंवा बरेच काही गमती जमती करत असतो. ते करण्याकडे उद्देश असतो की मुलं तुम्ही शिकायला आलीच नसतात. मुलं वर्गात शिकायला आलीच नसतात. करताना शिक्षण म्हणजे काय तेच कळत नसते. त्यांना फक्त मस्ती, मजा, मौज, याला चिडवणं त्याला चिडवणं. शिक्षक त्यांचं छान सांगितलं, शिक्षक मारतात ते आम्हाला वाटत नाही आणि खरंच आहे ते. आम्ही खूप काही मारतो, बोलतो, शिकवतो
कधी ओरडतो रागावतो, पण तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. त्याचं कारण जे आहे की तुमचं ते वयच तसं असतं आणि या वयामध्ये तुम्ही या गोष्टी करीत असता. फक्त तरी देखील आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळेला अगदी आमच्या डोक्यापर्यंत तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्याचे पलीकडे जातात. त्यावेळी तुम्हाला माल एवढंच आव्हाने करावं लागतं आणि ते जर त्यावेळेला केलं नाही ना तर कदाचित तुम्ही हा निवडत असतो हा बघू शकत नाही. आता परवाच मी एका प्रोग्रामला गेलो होतो, तिथे 2-3 मुलं होती. ती मुलं सांभाळायची त्यावेळेपासून तो मुलगा खूप असा आक्रमक होता, मस्ती करायचा आणि कधी शिक्षकांचं ऐकलं नाही. आज तो मुलगा पूर्ण आयुष्य केलेला आहे, दारू वगैरे पितो आणि त्याचे संसार उद्ध्वस्त झालेला आहे. खूप वाईट वाटतं अशा वेळेला की अरे आपल्या विद्यार्थ्यांची आज अशी अवस्था आहे, वाईट वाटतं. पण नाहीलाच असतो, कारण ज्या वेळामध्ये संस्कार तुमच्या घडा पाहिजे झाले नाही तर म्हणून चुकीच्या मार्गाने जातात. अर्थात एखाद्या मुलाला अशा प्रकारे वाया जात असतो, पण बरीचशी मुलं दाहनेनंतर वेगवेगळ्या मार्गाने जातात. पण आम्ही जरी तर मारलेलं असलं तरी पण शाळेमध्ये रस्त्यामध्ये जर निघतात तेव्हा मात्र आदराने आम्हाला हाक मारतात आणि म्हणजे आपल्या गतजीवनातल्या आठवणी सांगत सर त्यावेळेला तुम्ही असं बोललं होतं, असं झालं होतं, तसं झालं होतं. आनंदाने खरं चांगलं वाटतं. बाळाला तुम्हाला आम्ही विसरत असतो, कारण तुमच्याप्रमाणे अशा असंख्य विद्यार्थी दरवर्षी आम्हाला भेटत असतात. तर तुम्ही आम्हाला विसरत नाही हे यातच आमचं भाग्य असतं आणि तीच खरं तर शिक्षकाची कृती असते. शिक्षकाकडे खूप धनदौलत नसते, शिक्षकाकडे एकच धनदौलत असते, ती म्हणजे ते विद्यार्थ्याच्या हृदयामध्ये शिक्षक असणं. ही शिक्षकाची फार मोठी धनदौलत असते आणि ती तुमच्या इथे येऊन बोलण्यातून आम्हाला दिसून येते. मला मागच्या म्हणजे 2 वर्षापूर्वी माझी मोठी MSc करायची 10वी झाल्यानंतर. ती तिथे गेल्यानंतर सिनियरनं असं सांगितलं की पप्पा तुमच्या शाळेतली एक मुलगी तुमची विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकवायला आहे म्हणे आणि ती पूजा आहे. मला आश्चर्य वाटलं की माझी विद्यार्थ्यांनी माझ्या मुलीला शिकवते, एवढा मोठा अभिमान आहे का. खूप चांगला आणि खूप आनंद वाटतो. आताच मी 2-3 मुलांवर चर्चा केली. काही मुलं शिक्षण मला वाटते ट्रान्सपोर्टमध्ये चांगला व्यवसाय करतोय, दिवसभर मेहनत करतो, रात्री 10-11 वाजता घरी येतो. या 2-3 मुलींनी सांगितलं की विशेष म्हणजे की तेव्हाही कसं हसायचे, आजही कसं हसते. वर्गामध्ये किती नाराजीनं जावं आणि ह्या विद्यार्थ्यांचे ते हसवे चेहरे पाहावेत आणि आम्हाला हसू यावं. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षकांनी शिकवण्याची विशिष्ट कला असते आणि ती कला यासाठी तरी जोपासली असते की किती कंटाळा तुम्हाला आला तरी पण तो शिक्षक वर्गात यावं असं तुम्हाला वाटायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या गमती असं होत असतात किंवा आम्ही करत असतो. ठीक आहे, ओके. तुमच्या या भावी जीवनासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुम्ही आमची आठवण काढून आम्हाला इथे बोलायला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या शालेय जीवनातल्या आठवणी जागृत केलेल्या आहेत. आता प्रत्येक जण नवीन विश्वामध्ये गेलेला आहात आणि नवीन विश्वामध्ये वेगवेगळी प्रलोभनं तुमच्या समोर आहेत. पण त्यातली जे चांगलं आहे ते तुम्ही घ्या, वाईट आहे ते सोडून द्या आणि आपलं जीवन हे उज्ज्वल करा. या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. उपस्थित सर्व बालमित्रांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा म्हणते आणि माझे 2 शब्द सांगतो. आदरणीय विद्यार्थी, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या आज तुमचं गेट टुगेदर आहे. मी एवढंच इच्छिते की भावी जीवनासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि जे चांगलं आहे ते घ्या, वाईट असेल ते सोडून द्या. थँक्यू. नमस्कार.
पहिल्यांदा तुमच्या सर्व टीमचं SIIQ sir यांनी हार्टी कॉंग्रॅच्युलेशन बिकॉज दिस इज द बाय-नेशनल शो विच इज ऑर्गनाइज बाय यू. अतिशय फॅन्टॅस्टिक ऑर्गनाइज केला आहे. मला वाटतं आम्ही सुद्धा असे इव्हेंट ऑर्गनाइज करत असताना काय धावपळ होते ते माहिती आहे, पण तुमच्यातनं आम्ही काहीतरी खूप शिकणार आहोत की कार्यक्रम कसा प्रेझेंट करावा. ओके, पहिल्यांदाच तुम्हाला सांगता येईल गुरु गुरु के बोल रहे चले बन गए शक्कर याचा प्रत्यय आला. कारण साहजिकच नेहमी तुम्हाला मी याचा ट्रेंड म्हणून बघत असतो. सन्मान्य उपमुख्याध्यापक व्हाईस प्रिन्सिपल, नंतर आदरणीय वेकर सर, बागवे सर, कोरडे मॅडम, भागरे मॅडम, आदरणीय भागवत मॅडम आणि शेटला मॅडम आणि तुम्ही सर्व माझे जीवलग मित्र. एकूण काय आहे की ह्या डे टुगेदर सो which is the thing those who are going to just be next you. काय असते ती लाईफमध्ये की नेहमी मोठं बनण्यासाठी काय करायचंय, काही नाही करायचं. मोठं बनण्यासाठी काय करायचं, काहीच नाही करायचं. फक्त एक कायमची छोटीशी टीप लक्षात ठेवा. श्रीमंत माणसं तुम्हाला रस्त्यावर पावलं भेटतील. श्रीमंत माणसं तुम्हाला रस्त्यावर पावलं भेटतील, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी तुम्हाला पावलं झिजवावी लागतील. मला वाटतं तुम्ही मनाने श्रीमंत असलेली माणसं आहात, तुमच्यासाठी आम्हाला पावलं झिजवावी लागेल तरी आम्ही काही कमी पडणार नाही. कारण इतक्या वर्षानंतर 5वी पासून तर 10वी पर्यंतचा फ्लॅशबॅक तुम्हाला आठवतो. तुम्ही आमच्या चरणी नतमस्तक होतात, मनापासून भेटतात. शिक्षकाला दुसरं तिसरं काही नको, एवढंच पाहिजे. खूप मोठं बनायचं आहे. मोठं बनण्यासाठी नेहमीची की मी माझ्या ज्युनियरच्या सर्व विद्यार्थ्यांना समजा सुरेश असेल किंवा पूजा असेल किंवा इतर जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना वर्गाची सांगितलं मोठं बनण्यासाठी एकच काय लक्षात ठेवा, काय तर मित्र व्यवस्थित निवडा. मित्रांची निवड परफेक्ट करा. मित्रांमुळे मी घडलोय, आम्ही घडलोय. मित्रांमुळे काही मुलं बिघडलेली पण बघायची आहेत. मित्र निवडताना खूप अतिशय वेगळ्या अँगलने बघा. कबुतराला मात्र गरुडाचं स्वप्न बघता येईल, पण गरुडा एवढं जे काही भरारी आहे ती भरारी घ्यायची असेल तर मात्र त्याला त्या ठिकाणी त्याच्या पंखांमध्ये गरुडाची ताकद आजमावी लागणार आहे, आणावी लागणार आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. त्याला काही चॉईस नाही. रस्त्यावरचे आपले जे काही 5-6 मित्र असतात नेहमी लक्षात ठेवा. असा एक मित्र आहे की जो दिसल्यावर पण त्याला काढायचं आहे. असा एक मित्र आहे तो रस्त्यावर दिसला तर त्याला सेकंड करायचं आहे. असाही एक मित्र असतो की तो दिसल्यावर नुसतं सेकंडच नाही करायचं, त्याला हक्काने कॅन्टीन पर्यंत न्यायचं आहे, त्याला चहा करायचं आहे. असाही त्या रस्त्यावरच्या मित्रांमध्ये एक मित्र असतो की त्याला हक्काने खांद्यावरती हात घेऊन झाडापर्यंत न्यायचं आहे. असाही एक जुगल मित्र असतो, त्याला प्रेमाने आलिंगन द्यायचं आहे, त्याला आपल्या किचनपर्यंत एंट्री द्यायची. मित्र टाळायचं कुणाला, सेकंड कुणाला करायचं, कॅन्टीनला चहा कुणाला पाठवायचं, घरी आपल्या हॉलपर्यंत कुणाला न्यायचं, किचनपर्यंत कुणाला न्यायचं, याचं तुम्हाला मूल्यमापन करता यायला पाहिजे. मोठं करायचं असेल, मोठं बनायचं असेल तर मित्रांचा रोल प्रचंड मोठा असतो. म्हणून मित्र निवडताना खूप काळजी घ्या. आता तुम्ही इतके सुंदर बोलताय, इतकं सुंदर या ठिकाणी इव्हेंट ऑर्गनाइज करताय तर अतिशय मायक्रोस्कोपिक म्हणतो ना ती नजर तुमच्याकडे पाहिजे. राजांचा किस्सा सांगितल्याशिवाय मी मानणार नाही. सुरतेची गोष्ट मायक्रोस्कोपिक अतिशय सूक्ष्म निरीक्षण माणसाचं कसं असावं. राजांचे पराक्रम प्रत्येकाला माहिती, पण राजांची जी काही एक दृष्टी होती, नजर होती, ती नजर तुम्हाला सांगून मी मांडण्याचा प्रयत्न करेन. सुरतची चालू असताना राजांच्या ऑर्डरसाठी ती सुरत खाली करायचं. जे सुरतमध्ये व्यापारी होते त्या व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या जे काही माहिती होती, कपडे धंदे, घोडे किंवा महिला वगैरे असतील ते घ्या आणि घेऊन जा. घरात त्या वस्तू प्रॉपर्टी तशीच ठेवायचं. इंग्रजांच्या ओळखावी होत्या, पोर्तुगीजांच्या ओळखावी होत्या. मग त्या लोकांनी काय केलं की बैलगाड्यांमध्ये त्यांचं साहित्य होतं आणि बैलगाड्या निघाल्या. राजा एका शामियानामध्ये टेंट होते, तंबूमध्ये आराम करतो झाडाखाली. त्यावेळेला अशा असंख्य बैलगाड्या त्या गावातलं जे काही साहित्य होतं ते घेऊन जात होते. मात्र एक बैलगाडीमध्ये काही पिंप होते, मोठमोठे पिंप बंब असतात ना, ते पिंप होते आणि ती बैलगाडी चालली होती. दुराळा ओढत होता आणि दूर अशी चढ आली. त्या चढती होती त्या बैलगाडीकडे राजांचं लक्ष गेलं दूरच. राजांनी सैनिकाला बोलवलं आणि जा नाही काय चाललंय ते बघ. सैनिक त्यांना काही कळलं नाही. सैनिकांनी विचारलं गाडीवाला काय रे बाबा काय नाही, आणि ती रिकामी पिंप आहे देतोय. सैनिक परत आला, राजांना सांगितलं की रिकामी पंप येतो बैलगाडीमध्ये भरून, दुसरं काय नाही. राजांनी पुन्हा ऑर्डर दिली नाही. त्या पिंपामध्ये मला काहीतरी दिसतंय, काहीतरी आहे.
पुन्हा सैनिक केले. सैनिक केल्यानंतर ते पिंप जेव्हा उठून बघितले मुलांना त्यावेळेला त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. राजांनी कसं होते साईड नजर कशी असते ती नजर असे असते जेव्हा ती बैलगाडी चढतीवरती चढत होती त्यावेळेला शिवाजी महाराजांचं राजांचं लक्ष केलं त्या बैलांच्या खोऱ्यांकडे. त्यांची जी काही पावलं खूप असतं बैलांचं ते मातीमध्ये चढणे जास्त सुरत होतं. जास्त त्याला ताकद लावावी लागत होती. एवढी पूर्ण गोष्टी राजांना होती. राजे काय उगाच एवढे मोठे झाले नाही. महाराष्ट्राचा इतिहास राजांनी घडवला तो काही उगाच नाही. म्हणून आपण राजांचं जे काही काम आहे जे काही नवऱ्याचं ज्ञान आहे ते बघण्याचा मनात आणण्याचा प्रयत्न करा. कधी कधी इतिहास माहिती नसतो. उगाच आपण एखादी गोष्ट एका मित्रांना म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो तर त्याचं एखादी पुस्तक वाचले काय किंवा एक्सवायझेड कॅरेक्टरबद्दल तुला काय माहिती आहे. राजांचे बंधू संभाजी महाराज हे काही लोकांना माहितीच नसतं. राजांचे बंधू संभाजी महाराज ते मोठे भाऊ ते अफजल खानाने दगाफटका करून मारलं त्यांना. संभाजी महाराजांना राजांचे मोठे बंधू जेव्हा काळाच्या ओघात आई जिजाईला कळालं की आपल्याला नातू झालं म्हणजे शिवाजी महाराजांना मुलगा झाला तेव्हा आई जिजाईने आपल्या मुलाची आठवण म्हणून नातवाला नाव दिलं ते संभाजी. हा इतिहास आहे. हा इतिहास म्हणून हे जे काही कॅरेक्टर्स आहेत हा प्रत्येक मराठी माणसाला तर ही माहितीच पाहिजे. मराठी मातीचा इतिहास मराठी माणसाचा इतिहास माणुसकीचा इतिहास आपल्या रोमारोमात क्षणाक्षणाला आपल्याला त्या ठिकाणी सुवासिकून दरवाजाच पाहिजे. एकूणच एक काय गोष्टी कॅपिटल आहे तुमचं त्या कॅपिटलच्या जोरावरती तुम्ही मोठे होऊ शकता. हे प्रत्येकाला माहिती आहे की धीरूभाई अंबानीचा केरळ फोन नंबर होता. धीरूभाई अंबानी जेव्हा मुंबईमध्ये आले तर गुजरात त्यावेळेला त्यांनी गावाला आपल्या वडिलांना जो काही टेलिफोन नंबर दिला तो टपरीवरच्या एका माणसाचा दुकानदाराचा होता. कधीतरी धीरूभाई अंबानीचे काही बाबा त्या पर्टिक्युलर टायमिंगला त्या कागदच्या रस्त्यावरच्या एका स्टॉलवर दुकानात फोन करायचे आणि मग अंबानी बोलायचे ही त्यांचं बायोग्राफीमध्ये आहे. हे धीरूभाई अंबानींनी आज आपल्याला बघा काय मोबाईलमध्ये क्रांती केली त्यांनी त्यांच्या मुलांनी. म्हणजे काळ सडनली चेंज होतो. ही क्रांती किंवा उत्क्रांती क्रांती आणि उत्क्रांती लाखो वर्षांची असते. क्रांती सगळ्यात होते पण ही काही अंबानी फॅमिलीची प्रगती झाली ती प्रगती काही युगाची झाली नाही. टाटांना कधीतरी फॉरेनला खिजवलं चिडवलं काय खिजवलं काय चिडवलं हॉटेलवरनं नाही यू आर द इंडियन वी आर नॉट गोइंग टू ऑल विलेज 5-स्टार हॉटेल. फॉरेनला टाटा नाही ऐकावं लागलं तुम्ही इंडियन आहात तुम्ही ब्लॅक आहात तुम्हाला या 5-स्टार हॉटेलमध्ये घेणार नाही. टाटांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यांनी त्या शहरात फॉरेनमध्ये इंग्लंडमध्ये चॅलेंज केलं होतं. एक दिवस प्रत्येक देशात अशा माझ्या हॉटेल असतील त्या हॉटेलमध्ये प्रत्येक युरोपियन माणसाला उतरावंसं वाटेल ते त्यांनी ड्रीम कम्स ट्रू ते त्यांनी सत्य झालं. तुम्ही 23 वर्षाप्रमाणे राखेतून जन्म घेणारा खूप मोठं बनण्याचं स्वप्न बघायचं मोठं व्हायचं. इतके मोठे व्हा की आमचं ऊर आनंदाने भरून यायला पाहिजे दुसरं करायचं नाही. तुम्ही संख्येने कमी असतात तरी तुमच्या मागे असणाऱ्या भावना मला माहित नाही. तुम्हाला विश्व फ्रेंड्स म्हणण्याच्या आधी ऑन 24 पुण्यामध्ये इलेक्शन 24ला इलेक्शन आहे. जागरूक तुम्ही मतदार आहात. मी काय म्हणतोय तुम्ही अलर्ट जागरूक असे मतदार आहात. शिक्षकाचं मागणं शिक्षकाकडे काय असेल स्पष्टपणे सांगायला हरकत नाही. तुम्ही आमच्याशी ऋणी आहात तसं संस्थेशी ऋणी आहात आणि रिटर्न आम्हाला तुमच्या वोटिंगच्या रूपाने द्या. घराच्या लोकांना द्यायला सांगा. दुसरं घ्यायचे थँक्स विश्वास किंवा थोडं त्या मैदानात वाड्या लोकांपासून त्याला फिरून तरी आणा असं सांगा. पण 10वीला आल्यानंतर हा एक श्रेणी विषय आहे. मी त्याच्या सगळ्यांना पास करणार आहे. निदान भूगोल हा याच्यामध्ये पण पास होतील पण भूगोलाचे मार्क जर वाढले तर तुमची एकूण टक्केवारी वाढेल. म्हणून जून महिन्यातच सांगतो त्यांना पीटीच्या तिथे भूगोल करून लिहा टाइम टेबल मध्ये. कारण परत कोणी त्या पीटीचा विषय घ्यायला नको. पण कधीतरी दिवाळीनंतर आपला क्रीडा महोत्सव असतो त्यावेळी आपण ट्रॅव्हलला जातो. पण एकंदरीत तुमच्या दृष्टीनं किंवा आम्हालाही तसंच वाटतं की हा या वर्षीचे महत्वाचं वर्ष आहे खेळण्यापेक्षा अभ्यासावर. कारण आपण बघतोय संध्याकाळी खास त्याच्यासाठी खेळण्याची वेळ आपण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी प्रॅक्टिस करतोय
आणि त्या ठिकाणी चांगले राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळ घडतंय म्हणून वर्गातला जो वेळ आहे तो अभ्यासासाठी घ्यावा यासाठी आपण हे सांगितलेलं आहे. आपल्या चिकण्याने सांगितलं तर त्याचे केस कापले तो म्हणते. मित्रांनो, केस कापले काय किंवा शिस्त तुम्हाला लावली काय, कुठं मारले काय, तर शासनाचे पण अलीकडच्या काळात नियम आलेले आहेत की विद्यार्थ्यांना मारू नये. पण एकच वाटतं की ज्या वातावरणातून आपण इथपर्यंत आलो, आमची प्रगती झाली, आमचा विकास झाला, आम्ही इथपर्यंत पोहोचलो, तुम्हीही तशाच पद्धतीनं पुढे उद्या भरारी घ्यावी, चांगली प्रगती करावी. कुठेतरी चुकीचं करताय, वाईट करताय हे होऊ नये यासाठी अशा प्रकारची कुठेतरी एक शिक्षा केली असते. मित्रांनो, ही कोणी आमचे शिक्षक तुम्हाला मारत असतील, बोलत असतील, हे आपल्या चांगल्यासाठीच आहे. आणि याची प्रचिती आज काही विद्यार्थी जे पुढे गेले खरंच कधीतरी सांगतात, सर त्यावेळी एक फटका बसला पण माझी मस्ती कमी झाली. आता काही म्हणतात की आमचं काही मारलं, काही वाटलं नाही, शिक्षा झाली, ओरड मिळाली, पण काय आम्हाला सवय झाली. पण ज्यांनी त्या माराचा विचार केला की हे का मारलं, हे कशासाठी मारलं, एकच इच्छा असते मनामध्ये की हा माझा विद्यार्थी आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, ही कधीतरी पुढे उद्या चुकायला नको. बाहेर गेल्यानंतर कुठून आली, राफनाईक मधून आला, राफनाईक मधून आली, आणि कुठंतरी आपल्या शाळेचं नाव, आमचे शिक्षक कुठेतरी कमी पडले असं वाटू नये म्हणून हा एक केलेला प्रयास असतो. बाकी त्याच्यामागे तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या विकासासाठी आणि तुम्ही काहीतरी चांगलं घडावं, एक आदर्श नागरिक घडावं यासाठी केलेला हा एक प्रयत्न असतो. बऱ्याच मुलांनी या ठिकाणी चांगलंच आपल्या शाळेविषयी, शिक्षकांविषयी कधीतरी पाटील सर इथं मुलं बोलतात असं वाटतं खरोखर आपण एवढे चांगले आहोत का, प्रश्न पडतो आपल्याला. पण खरोखर शाळेचं नाव, शाळेचं नाव, शिक्षकांचं नाव हे आमचं त्यावेळी खरोखर एक वेगळं समाधान वाटतं. आणि असंच हे समाजात पुढे आम्ही करत आहोत अशीच एक अपेक्षा करतो. ज्यावेळी समाधान आला तर परवानगी मागायचे, परवानगी घ्यायचे. मी सांगितलं तुम्ही अर्ज करा, आपण मॅडमला सांगू, शेवटी माझ्या पुढे कोणीतरी वरिष्ठ आहेत, सेक्रेटरीला सांगू, पण त्यासाठी मी जबाबदार असेल, मी तुम्हाला परवानगी देण्याची जबाबदारी मी घेतो. आणि तेव्हा त्याला सांगितलं की तुमच्याकडे माझं हे एक काम आहे, 24 तारखेला निवडणुका आलेल्या आहेत. त्याला मी तेव्हा सांगितलं काही गरज लागली, काही कुठे उलट मी त्याला म्हटलं हे डीजे म्हणजे आपलं आहे, साऊंड सिस्टम मी आपलं घ्या, सगळं वापरा, काय असेल ते त्याच्यावर खर्च करू नका. पण नाही सर, डीजेशिवाय मजा येणार नाही, ठीक आहे, पण काही गरज लागली तरी सांगा, माझ्या परीनं जेवढे प्रयत्न करता येते तेवढे करेन. मात्र येणाऱ्या 24 तारखेला तुम्ही तर आमचेच आहात, पण घरोघरी, शेजाऱ्यांमध्ये, नातेवाईकांमध्ये निरोप द्या. आमचा निरोप तुम्ही पोचवायचा आहे की 24 तारखेला डॉक्टर संजीव गणेश नाईक घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येनं निवडून आणावं हीच माझी विनंती आहे. परत 11च्या वर्गात गेलो तेव्हा आमचे विद्यार्थी म्हणायला लागले की सर, त्यांना सांगितलं नाही की आपल्याला संजीव नाईकांना निवडून आणायचं आहे. काही विद्यार्थ्यांना तर पाटील सर बोललो की तुम्ही या, आपण जाऊ तिकडे फिरायला, प्रचार करू. आणि तेव्हा सांगितलं की आज ही जी शाळा आहे, शाळेची प्रगती आहे, ही शिस्त आहे, आम्ही उगाच काठेवरती जर रस्त्यावर नसतो तर आमच्या मागे कुठली तरी एक मोठी शक्ती असते. आणि या शक्तीची जर शक्ती वाढवायची असेल तर आपण डॉक्टर संजीव नाईकांना निवडून देणं फार गरजेचं आहे. कारण शाळेच्या प्रगतीसाठी, खेळाच्या प्रगतीसाठी, शैक्षणिक असेल, विज्ञान असेल, कला असेल, कुठल्याही क्षेत्रात शाळेची प्रगती आहे. आम्ही शिक्षक प्रयत्न करतो, विद्यार्थ्यांची तेवढी साथ असते, पालकही तेवढ्याच सक्षमतेनं आमच्या मागे उभे असतात. पण खऱ्या अर्थानं जी आपली शक्ती उभी आहे आमच्या गणेश नाही. कधी मित्रांनो मुलांसाठी काय करायचं म्हटलं, ग्राउंडवर 4-2 हॅलोजन लावायचे, मुलांना अंधारात खेळावं लागतोय, माती टाकायचे, पाणी रोज टाकतोय, त्यांनी सांगितलं तर मुलांसाठी काही पाहिजे ते करा असा निरोप असतो. आपल्याला अजून काय करतो. आणि म्हणून एका कॉमर्सच्या वर्गात गेलो, बी आणि सी च्या डिव्हिजन.
सांगितलं सर खासदार निवडून आले तरी आम्हाला 13,000 रुपये भरावेच लागणार आहे, म्हणजे फी वर आहे. त्यांना म्हटलं कुठल्याही कॉलेजमध्ये जा नवी मुंबईतल्या, तिथे 15 आणि 20,000 रुपये ऍडमिशन नाही, आपण कमीत कमी घेतोय आणि हा पैसा हा तुमच्यासाठीच वापरतो. फक्त खासदार निवडून आले म्हणून फी कमी करणे ह्या गोष्टी होणार नाही, तर फक्त आपल्याला आपली शाळा आपली प्रगती आणखी पुढे घेऊन जायचं असेल तर तिथं आपलंच प्राबल्य पाहिजे, राजकीय तेवढंच आपल्याला एक वर्चस्व असायला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी, माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने, आपण तर मत देणार सगळ्यांना मिळाले का अधिकार नाही, मिळाले, पण बाकीच्यांनी आपल्या घरी आई वडील असतील नातेवाईकांना पुन्हा एकदा सांगतोय की पुन्हा सगळ्यांना सांगायचं आहे आणि 24 तारखेला मात्र सगळ्यांनी संजीव नाईकांसाठी मतदान करायचं आहे. जास्त न बोलता भविष्यासाठी पुढचं आयुष्य सुखाचं समाधानाचं, मात्र हे समाधान आणि सुख मिळवायचं असेल तर काही गोष्टी आहेत. एक प्रामाणिकपणा, एक जिद्द, मेहनत, चिकाटी, प्रयत्न करा, प्रयत्नातून निश्चित यश मिळेल आणि अशीच भरारी घेत राहा. सदैव आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत. पुन्हा एकदा सर्वांना चांगलं सुयश मिळो, चांगले शिक्षण काहीच चालू आहे त्यांना चांगलं शिक्षण मिळो, चांगली प्रगती करा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षकांचं स्नेहपूर्ण मार्गदर्शनात स्वतःलाच पाहणारे हे तुम्हीच असणारे, शाळेमध्ये धमाल करणारे, एकमेकांची छेडे काढणारे, दंगमस्ती करून वर डोक्यावर घेऊन शिक्षा केली तरी इंटून सहन करणारे हे तुम्हीच असणारे. काही खोड्या करूनही चुका कबूल नाही करणारे, कधी प्रामाणिकपणे चुका शिक्षकांना मारणारे, कधी शिक्षकांना भांडावून सोडणारे, कधी त्यांच्या त्रासाची जाण घेऊन मनातल्या मनात चुकून देणारे ते तुम्हीच असणारे. तुम्ही तुमच्या जीवनाचे राजे सतत प्रकाशणारे, आम्ही मात्र आपले कडूगोड प्रसंग आपलेच मानणारे. तरीही कितीतरी काळ रोपांची मशागत करत दंग असणारे, असे असतात त्याहूनही दूर दूर पडणारे हे तुम्हीच असणारे. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून तो जीव माय बापा वनवायोरी पेटला, खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला. मुली शिकू शकत नव्हत्या आणि सध्या सुद्धा एवढं टेक्निकल नॉलेज असून किंवा काही गोष्टी पुढे जाऊन सुद्धा आजही मुली शिकू शकत नाहीये. असंच एक मेसेज हे मित्र आपल्याला आता देणार आहेत. खेळ मांडला
Jalva, Jalva. Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, Jalva. Give it to me, Jalva. Give it to me, Jalva. Gorgeous with attitude in every latitude. Miss Hot Booty, come on, baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell him like it is, I can't hear. दिलकश लगे ये जलवा, मैं कश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा. Throw it up, throw it up. आग सी रवानियां, I know a lot of y'all wouldn't expect it. लेती गए अंगड़ाइयां, yo, I'm the hottest girl around. ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, फैशन का है ये जलवा. 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 She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Come, come along, feel the rhythm is in the air. Shake it alone, yeah. Keep swinging in style. You by my side as the music is soaring. Going shouting and roaring, dancing all night. है अदा का नजराना, हर जुबा को अफसाना, हर किसी पे छा जाना. हो ये जलवा, कर दे सबको मस्ताना. हर जमाना दीवाना, दिन में दौरे दिखलाना. ये जलवा, आओ किसी रवानियों. I know a lot of y'all wouldn't expect it. बेटी गई अंगड़ाइयां. Yo, I'm the hottest girl around. ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, फैशन का है ये जलवा. ये जलवा, फैशन का है